ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. थेट जाऊया दादरच्या चैत्यभूमीवरती. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 134वी जयंती आहे आणि त्यानिमित्त इथे सरकारी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. इथे दोन्ही उपमुख्यमंत्री आणि त्याचबरोबर मंत्री दाखल झालेले आहेत. आपण पाहतोय आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच राज्यपालांचं आगमन सुद्धा झालेलं आहे. थोड्याच वेळामध्ये या कार्यक्रमाला सुरुवात होईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच राज्यपाल CP राधाकृष्णन यांच्या समवेत सर्व मंत्रिमंडळातील महत्त्वाचे मंत्री सुद्धा या कार्यक्रमासाठी पोहोचलेले आहेत. आज संपूर्ण देशभरामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे. त्यापैकी हा अर्थातच महत्त्वाचा दादरच्या चैत्यभूमीवरचा सरकारी कार्यक्रम. इथे आज महामानवाला अभिवादन करण्यात येईल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारताच्या घटनेचे शिल्पकार, थोर मानवतावादी विचारवंत, आपल्या देशाचं संविधान ज्यांनी समान अधिकार, सामाजिक न्याय, धर्मस्वातंत्र्य आणि शिक्षणाचे हक्क या सगळ्यांना समान पातळीवरती मिळावेत म्हणून ज्यांनी अस्तित्वात आणलं ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीचा कार्यक्रम आहे. आपल्याला या कार्यक्रमासंदर्भात अपडेट देतील आपले प्रतिनिधी निलेश बुधावले. निलेश, पूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 134व्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाला आता सुरुवात झाली आहे. राज्यपाल CP राधाकृष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ही सर्व मंडळी या ठिकाणी पोहोचली आहे आणि आता हेलिकॉप्टरच्या माध्यमातून या संपूर्ण परिसरामध्ये पुष्पवृष्टीला सुरुवात झालेली आहे. तर यासोबतच पोलिसांच्या वतीनं देखील या ठिकाणी मानवंदना देण्यात येणार आहे. आपण समोर पाहतोय की ही सर्व मंडळी आता बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी जाताना आपल्याला चैत्यभूमीमध्ये पाहायला मिळत आहेत. आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मुंबई महानगरपालिकेनं आरोग्य सेवा शिबिर असेल किंवा या ठिकाणी तपासणी शिबिर असेल असे वेगवेगळ्या शिबिरांचं देखील आयोजन केलेलं आहे आणि आता या कार्यक्रमाला सुरुवात होताना पाहायला मिळत आहेत. राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक देखील या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. स्थानिक खासदार यासोबतच अनेक माजी आजी आमदार देखील या कार्यक्रमाला आहेत. आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे, कारण जवळच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचं काम गेली अनेक वर्ष सुरू आहे. तर त्या कामाच्या अपडेट संदर्भात देखील ते कदाचित या कार्यक्रमामध्ये सुरुवात करतील अशा पद्धतीची माहिती आहे. दुसरं, मुंबई महानगरपालिकेनं देखील वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केलेले आहेत. खास करून इथं एक आकर्षक चित्रांचं प्रदर्शन देखील लावलेलं आहे. अनेक दुर्मिळ फोटोंचं प्रदर्शन यामध्ये पाहायला मिळत आहे. बाबासाहेबांना ज्यावेळेस घटनेचा मसुदा लिहिला आणि तो डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्याकडे सुपूर्द केला, अशा अनेक ऐतिहासिक क्षणांचे फोटोज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता समोर पाहतोय पोलिसांच्या वतीनं मानवंदना द्यायला सुरुवात झालेली आहे. अनेक मान्यवर व्यक्ती या कार्यक्रमासाठी उपस्थित या ठिकाणी असल्याचं आपल्याला पाहायला मिळतात. पूर्वी निलेश, आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण सांगितलं की तिथे काही वेगवेगळ्या कार्यक्रमांचं किंवा शिबिरांचंही आयोजन करण्यात आलेलं आहे. त्याबद्दलही थोडीशी माहिती द्या. आज सकाळपासूनच भीमगीतांचा कार्यक्रम सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. यासोबतच आज यावर्षी मागच्या बाजूला दर्शनासाठी अभिवादन करण्यासाठी लोक जातात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अर्धकृती पुतळ्याला. त्याच्यासाठी एक वेगळी व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि आता सरकारी कार्यक्रमाच्या निमित्तानं वेगवेगळे कार्यक्रम आज होताना आपल्याला पाहायला मिळतात. आता सर्व मान्यवर मंडळी जी आहेत ते आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अर्धकृती पुतळ्याला अभिवादन करताना पाहायला मिळत आहेत. मुख्यमंत्री सोबत आहेत, राज्यपाल आहेत, उपमुख्यमंत्री दोन्ही आहेत, मुंबईचे भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. अविनाश महातेकर जे माजी मंत्री आहेत ते देखील या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. एकीकडे हा एक कार्यक्रम सुरू आहे तर दुसरीकडे राजभवनला देखील आकर्षक पद्धतीनं सजावट करण्यात आलेली आहे. राजभवनला देखील आज हजारो अनुयायी जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या तिथं चिन्ह होतं त्याचं त्या ठिकाणी संग्रहालय बनवण्यात आलेलं आहे. ते पाहत असतात त्या ठिकाणी जाऊन अभिवादनाचा कार्यक्रम करत असतात. असंच महाराष्ट्रासह देशभरामध्ये जगभरामध्ये हा उत्सव जो आहे तो मोठ्या उत्साहात साजरा होताना पाहायला मिळतोय. काल रात्रीपासूनच या उत्सवाला सुरुवात झालेली आहे. मुंबईत देखील अनेक ठिकाणी जयंतीसाठी मिरवणूक असेल किंवा एकत्रित येऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करणं असेल असे अनेक कार्यक्रम आपल्याला पार पडताना पाहायला मिळतात. राज्य सरकारच्या वतीनं देखील प्रत्येक वर्षी हा चैत्यभूमीला मोठा कार्यक्रम आयोजित केला जातो आणि सर्व महत्वाचे जे मान्यवर मंडळी आहेत ते या ठिकाणी उपस्थित असतात. यावर्षी विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यासोबतच सभापती राम शिंदे ही मंडळी देखील या ठिकाणी विशेष उपस्थित असल्याचं पाहायला मिळत आहेत. सामाजिक न्याय मंत्री देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. खरं तर राज्यभरामध्ये आता हॉस्टेलचा मुद्दा जो उपस्थित होतोय त्या संदर्भात काही ते बोलतात हे देखील पाहणं महत्वाचं राहणार आहे.
आज वेगळ्या काही घोषणा होत आहेत त्या, आज मुख्यमंत्री या संदर्भात काय बोलत आहेत का, हे देखील आज आपल्याला पाहावं लागेल पूर्वी. निलेश, आम्ही पाहतोय सध्या या दृश्यांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी पुष्पहार अर्पण करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अभिवादन केलेलं आहे, त्यांची प्रार्थना केलेली आहे. पण त्याचबरोबर आज सुप्रिया सुळे सुद्धा अभिवादन करण्यासाठी पोहोचलेल्या होत्या आणि त्यांनी अर्थातच प्रश्न उपस्थित केला तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाच्या संदर्भामध्ये. तर त्याला आज मुख्यमंत्री कुठेतरी उत्तर देतील त्यांच्या भाषणातनं, असं वाटतंय का? खरंच राज्य सरकारच्या वतीनं सातत्यानं स्मारकाचं जे आहे ते अपडेट घेतलं जातं, कामाचा आढावा घेतला जातो. 2 दिवसांपूर्वी देखील अशाच पद्धतीनं ज्यावेळेस भीम जयंती कार्यक्रमाला सुरुवात होते त्याच्यापूर्वी बैठका पार पडत असतात, कशा पद्धतीनं कार्यक्रम केला जाईल याची आखणी केली जाते असते. त्यावेळेसच खरं तर या स्मारकाच्या संदर्भात देखील आढावा घेतला जातो. 1 आठवड्याभरापूर्वी या संदर्भामध्ये मुख्यमंत्र्यांना बैठक बोलावली होती, त्या बैठकीमध्ये कामाचा देखील आढावा घेतलेला आहे. माध्यमांशी कदाचित आजच्या भाषणामध्ये बोलताना देवेंद्र फडणवीस या संदर्भात उल्लेख करतील अशी अपेक्षा आहे. आता पाहतोय आपण अभिवादन मंडळी करतायत, राज्यपाल आहेत, मुख्यमंत्री आहेत, दोन्ही उपमुख्यमंत्री आहेत आणि अभिवादन कार्यक्रमाला आता सुरुवात झालेली आहे. यानंतर शासकीय कार्यक्रमाला सुरुवात होईल. मुंबई महानगरपालिकेनं एक भव्य व्यवस्था या परिसरात केली आहे. त्या ठिकाणी राज्यपाल, दोन्ही उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री आपले या ठिकाणी बोलताना आपल्याला पाहायला मिळतील आणि विविध विषयांवर या आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं भाष्य होताना पाहायला मिळेल. मात्र सर्व लक्ष लागलेलं आहे स्मारकासंदर्भामध्ये आता काय अपडेट आहे आणि स्मारकाचं काम कधीपर्यंत पूर्ण होणार आहे, काही डेडलाईन सरकारनं आखली आहे का, किंवा काही अडचणी जर येत असतील तर त्या नेमक्या कोणत्या अडचणी आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या अनुषंगानं देखील एक अपडेट येते. पुतळा हा लवकरात लवकर तयार करण्यासाठी देखील प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी कोणता धातू वापरायचा किंवा अनेक वेगवेगळ्या त्यातल्या बाबी आहेत त्या देखील मागच्या आठवड्यामध्ये जी बैठक झाली होती त्यामध्ये घेण्यात आला होता आणि त्या संदर्भात आज मुख्यमंत्री आपल्याला बोलताना पाहायला मिळणार आहे. निलेश, तुम्ही सोबतच राहा. आपण पाहतो या दृश्यांमध्ये मुख्यमंत्री आणि त्याचबरोबर उपमुख्यमंत्री, राज्यपाल आणि मंत्रिमंडळातले महत्त्वाचे नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेसमोर अभिवादन करून प्रार्थना करत आहेत. आज 134वी जयंती आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आणि या निमित्ताने अर्थातच आज सुप्रिया सुळे सुद्धा जेव्हा अभिवादन करण्यासाठी आल्या होत्या, त्यांनी अनेक वर्ष काम सुरू असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या दादरच्या स्मारकाबद्दल प्रश्न उपस्थित केला. आता थोड्याच वेळामध्ये मुख्यमंत्री या संदर्भामध्ये काही बोलतात का, हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असेल. शासकीय कार्यक्रमाचं आज आयोजन करण्यात आलेलं आहे. मुंबई महापालिकेने अतिशय भव्य अशी व्यवस्था केलेली आहे. भीमगीतांचा कार्यक्रम सुद्धा इथे पार पडतोय. तसंच महामानवाच्या स्मृतीला उजाळा देणाऱ्या अशा विविध चित्रांचं सुद्धा प्रदर्शन करण्यात आलेलं आहे. अत्यंत पावन अशी ही चैत्यभूमी समजली जाते. दरवर्षी जयंतीच्या निमित्ताने अनेक भीम अनुयायी या पावनभूमीवरती येऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतीला वंदन करतात. तसंच 6 डिसेंबरला सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त इथे अशीच प्रचंड भव्य अशी गर्दी पाहायला मिळते. परंतु याच पार्श्वभूमीवरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे स्मारक आहे ते अतिशय महत्त्वाचं समजलं जातंय. आरोग्य संपत्ती सर्व संपत्ती मेवच अतो निर्वाण संपत्ती विराते सवे सतु. सामुदायिक स्त्री शरण पंचशील बुद्ध वंदना सर्व मान्यवरांनी इथे वंदना केलेली आहे. कार्यक्रमाला आता थोड्याच वेळात आपण सुरुवात करत आहोत. सन्माननीय राज्यपाल साहेब, मुख्यमंत्री साहेब, उपमुख्यमंत्री साहेब भीम ज्योतीला अभिवादन करून मग प्रमुख समारंभस्थळी
स्थानापन्न होते. दादरच्या चैत्यभूमीवरची आपण दृश्य पाहतोय. थोड्याच वेळापूर्वी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, महाराष्ट्राचे राज्यपाल यांनी डॉक्टर बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला आणि त्यांना अभिवादन केलं. यानंतर आता शासकीय कार्यक्रमाला सुरुवात होतीये. निलेश, यानंतरचा आताचा कार्यक्रम काय असणार आहे? पूर्वी शासकीय मानवंदना आता दिली जाते. यानंतर राज्य सरकारचा कार्यक्रम सुरू होईल. आज राज्यपाल बोलतील, त्यानंतर मुख्यमंत्री, राज्यपाल, दोन्ही उपमुख्यमंत्री आज या ठिकाणी बोलताना आपल्याला पाहायला मिळतील. आज सुरुवातीला या ठिकाणी वेगवेगळ्या लोकांचा सत्कार केला जाईल आणि त्यानंतर या ठिकाणी प्रत्येकाचं अभिभाषण पार पडताना आपल्याला पाहायला मिळेल. आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं मुख्यमंत्र्यांच्या भाषणाकडे सगळ्यांचं लक्ष आहे. मुख्यमंत्री